नमस्कार, माझे नाव संध्या काशीनाथ जवंत. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पोखर्णी नरसिंह. माझा वर्ग 7वा. माझ्या नाटकाचे नाव विनोदी बाई. चला तर मी सुरू करते. केळं घ्या केळं, केळं घ्या केळं, आता माय लय ठुमकुत आलीस ग. आणि मग आज नाही का दसरा, नववारी नवीन नेसून आले छान. हो माय, सांग मला केळं कशी दिली असतात? 50 रुपये डझन. आणि बाई 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 निक्या महाग का? केळं तर नुसते हिरवीच दिसायले तर. आणि आली या 50 रुपये डझन. आग 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 आग, केळं दिसा हिरवे, खाऊन तर बघ किती गोड आहेत. हो माय, खाऊन बघते की. माय माय मानीस ते 65 येत. आणि द्यायली या 50 रुपये डझन. आग आग आग, तुला खायचं कळ ना केळ? इतकुल्या शेंबड्या लेकराला खायचं कळत आहे केळ. केळ खाता ये ना. आणि आली आहे म्हण पण 65 येतं म्हण. आग आग आग, शांत बस. आलीस तर आलीस दारात मैया. आणि वरून बोलायलीस का ग चरचर? आणि गोड केळा 65 म्हणून लागलं, बोलू नको का? शांत बसू होय. आग आग आग, शांतेन कांते, काय झालं तुमच्या दोघीचं? जिकडे बघा तिकडे नुसते भांडणच असतात माय. काय उदास नाही दोघीला बी तुमच्या? तिला सांग की माय केळाची चव. बाई बाई लईच गोड आहे. माझ्या सुनेला नवरात्रीचा 9 दिवस उपास होता. तिने केळच खाल्ले. एक केळ खाल्लं की तिचं पोटच भरू लागलं. फरायचं घरी तसंच उरू लागलं. ऐकलंस माझ्या केळाची किती कमाल करते सगळं गा. नाली एकटी शहाणपणा. आणि म्हणलं की 65 केळ आहे तर. आग आग, शांत बसा. जाई कांते तू घरी माय. जळू दे तिकडे ते शांती काय भांडणं ते. जळू दे तिकडे ते भांडणं शांती. बस शांत. आणि कसे दिले सांग मला केळ? 50 रुपये डझन. बाई 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 लईच महाग झालीस गो तू. आणि मग आता व्यवसाय बंद झाले त्या किराण्यामुळं. आणि किराणा नाही, कोरोना. हो माय, तेच त्याच्यामुळे सगळे व्यवसाय बंद झाले तर. आणि आता खाला पोट भरवायला घर चालवायला लागन की पैसा. आणि म्हणून का 50 रुपये डझन का 45 रुपये डझन दे माय. आणि जाऊ दे माय. अजून 10 रुपये कमी करते. शेजारचे आहेस म्हणून देते तुला 40 रुपये डझन. नाही तर सगळ्या गावानं सांगशील मला 40 रुपये डझन दिले, मला 40 रुपये डझन दिले. ते नका सांगू. आहे तेवढी बी अक्कल मला. ते नका सांगू. मी काय येडी बिडी दिसायले काय तुला? तू त्या कांतीसारखी सगळ्या गावात सांगायला. हो माय, एखाद्या असतात येड्या त्या कांतीसारख्या. आग आग, त्या कांतीचं नाव घेऊन तू बी तशीच आहे तिच्यासारखी. माय बाई, मी का तिच्यासारखी आहे वय? किती छान आहे, किती सुंदर दिसते बघ बरं. बस झालं बांधा ते केळ. होय गो, मी बी खाते ना तू हे केळ आज. हो खाय ना कशी चौकलची माझ्या केळाची तुला. हो खाते. दर 2 केळ अजून आगाव देते दर. जाऊ दे बाई, चला आपण दोघी बी सोबत जाऊ. गलीलाच नग, त्या कांतीच्या गलीलाच नग. केळ कधी घेऊन येऊ नये आणि कोणी घेऊन बी येऊ नये. तिच्या घरी विकू नये बी ग माय. चल, धन्यवाद.